नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही बनवत आहे पुरणपोळी आणि आमरस. तर आमची पुरणपोळी बनवून झाली आहे, पण आता आम्ही आमरस आणि या वर्षीचा पहिला आमरस आहे, त्यामुळे आम्ही बनवतोय. मस्त केशर आंबा आणलाय आणि त्याचा आम्ही आमरस बनवणार आहोत. तर बघूया कसा बनतोय. आणि त्यासोबत मी बनवते बटाट्याची चटणी. सो स्वॅगी बनवते आमरस, मी बनवते बटाट्याची चटणी. आणि आम्ही एक नवीनच हे घेतलंय, याला काय म्हणता माहित नाही, पण चांगलं आहे. डोळ्यात कांद्याचं जे कडू आहे ते जात नाही. सो मी खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्यात, कारण आम्ही नवीन घरात शिफ्ट होते आणि मला तिथे सर्व छान छान पाहिजे, तर मी खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केल्या. पण त्याचा यूज पण झाला पाहिजे मित्रांनो, कारण एकदा यूज होतो आणि नंतर ते गजून जातं, फेकून द्यावं लागतं गोष्टी. असे भरपूर अनुभव आलात. तर बघूया आता यावेळेस जे ऑर्डर केले त्यात ते कसा त्याचा सदुपयोग होतो ते बघूया आपण. उकडलेल्या बटाट्याची चटणी कशी लागते, छान, मला खूप आवडते. स्वॅगीला एवढे आवडत नाही, बट तरी पण मला खूप जणांनी असं सांगितलं की स्वॅगीला स्वॅगी म्हणू नको, पण मी स्वॅगीला स्वॅगी नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार, है ना स्वॅगी? हो, आफ्टर लॉंग टाइम ब्लॉग बनवतोय. हो, खूप दिवसांनी बनवत आहे. अमावस्या पौर्णिमेला आठवतं आम्हाला बनवायचं, पण ट्राय करतोय काहीतरी बनवलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही बघशाल, तुम्ही इन्व्हॉल्व असाल. गाई त्याच्यात लसूण बारीक नाही होत आहे. काही गोष्टी हाताने बारीक केलेल्या छान असतात. शॉपर याच्यासाठी घेतलं की मला जसं सगळं ऑटोमेशनने नाही होऊ शकत, तसंच काही मॅन्युअल एफर्ट्स पण गरजेचे असतात. AI 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 AI. सो तेल तापलंय, तेलामध्ये मी हे वाव, किती छान बारीक कांदा कापला गेलाय. बघा बघा बघा. मी कापतो त्यापेक्षा पण बारीक आहे का? येस, तुम्हाला तुझी हेल्पची गरज नाही. हा, तेच माणसं कामापुरतच असतात फक्त, तेच मी यांना सांगत होतो. आमरस आणि ॲक्च्युली आम्हाला अक्षय तृतीयाला बनवायला वेळ नाही भेटला, है ना स्वॅगी? हो, भांडण झालेलं, हिने भांडण नाही केलं. भांडण नाही झालं, मला रिलीज होतं. प्लीज, दरवेळेस ना भांडण होत, हा ना? आता असा सीझन आहे ज्याच्यामध्ये कंटिन्यू आमरस पोळी, आमरस पोळी, काही झालं की आमरस पोळी, आमरस पोळी. 2-3 दिवस झाले आमरस पोळी. फक्त आमच्या प्राजूला त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे पत्ता. मोबाईल काढून बटाट्याची चटणीच घे की व्हिडिओ. सो लेट मी शो यू कशी दिसते म्हणजे बटाट्याची चटणी. आणि कसं असतं बघा नवरा. मस्त आमरस बनवतो मी. कसं बनवतोय बघ. मी आमरस ते कापून बनवत असतो, माझी चमचा आणि याने काढून घेतो आणि मग बनवतो. मला असंच आवडतं, मला ते असं दाबून नाही आवडत. आता पूर्ण उन्हाळा स्वॅगी आमरस बनवणार आहे आणि मी पोळ्या तर बनवायला मावशी आहेत. सॉरी, हा, ती काहीच नाही खाणार फक्त. 2 गोष्टींना मी हात नाही लावत. पहिली गोष्ट भेंडी, दुसरी गोष्ट आमरस. हो खरं, मागच्या पुऱ्या उन्हाळ्यात तूच आमरस बनवला. भेंडी, कारण भेंडी स्वॅगी खूप छान करतो. भेंडी कोणाला काही किंमत नाही. भेंडी भेंडी त्यांना फक्त ब्लॉग मध्ये आठवत होती, पहिल्यांदा बोललेला, मागच्या वर्षी पण नसेल बोलली. पूर्ण सीझन भर स्वॅगीने आमरस बनवला आणि पूर्ण वर्षभर स्वॅगी भेंडीची भाजी बनवत असतो, जेव्हा पण आमच्याकडे भेंडी असते. आणि सो थँक्यू सो मच. भेंडी ती आत्ता सांगतीये. काय बोललास? ती स्वॅगीला आवडेल. माझा चेहरा जसा दिसतोय, का दिसतोय असं? कारण मी आज ऑफिसला गेले होते आणि माझा चेहरा थोडासा डल दिसतोय, कारण मी थकून आले. ऑफिसला त्याला आळस पण येतो आणि चांगलं पण वाटतं. मिक्स्ड फिलिंग्स. लेट पण थेट बनवतो मी, कारण तो छान पण झाला पाहिजे ना, आणि तो थंड पण झाला पाहिजे, त्यासाठी.
कसं काय तुझ्या हाताचा आमरस गोड बनतो स्वॅगी? माझं काय नसतं त्यात, आंब्यांचं असतं सगळं. मी फक्त त्याची प्रोसेस बनवतो व्यवस्थित. नाही म्हणजे काहीतरी असेल ना, सातत्य, कळशीत कळशी. भजे राहिले अजून भजे कॅन्सल गाईज, भजे कॅन्सल. आम्ही भजे पण बनवणार होतो बट एवढा वेळ नाहीये गाईज. भजे कॅन्सल. नाही भजे मला खायचे भजे, असं कसं काय कॅन्सल? स्वॅगी मी टाइम. किती आल्यापासून म्हणतोय मला भजे खायचे, किती दिवस झाले नाही खाल्ले. भजे मी कधी बनवू आता, लेट झालंय. कुठं लेट झालंय? तू बनव ना. मी मगाशीच म्हटलेलं पीठ भिजून ठेव, तोपर्यंत भिजल. तू काहीच नाही ऐकत माझं. भजेला लय कुटाणे आहेत स्वॅगी, खूप ज्यादा कुटाणे आहेत. ठीक आहे, मी पण काहीतरी तू माग, मी नाही देणार. नको कर, ठीक आहे, मला काही फरक नाही पडणार, पण मी याचा बदला घेणार. ठीक आहे, बाय. स्वॅगी, तुला तो आमरस बनवायचा प्रकार माहिती, ज्याच्यामध्ये आंब्याला असं असं काढतात, कसं असं असं पिळून काढत असं. मला माहिती तो प्रकार. ते आमरस असा असा बनवता, म्हणून मला आंबा पिळवता ना, ती प्रोसेस बघूनच खाऊ नाही वाटत. मला भजे खायचे, मला नाही सांगू काय तू काल म्हणलेली मी भजे करतो तुझ्यासाठी आज, आणि मला टांग दिली तू. ठीक आहे. असं नसतं यार, मला खाऊ वाटतं. मला डोहाळे लागले भज्याची. ठीक आहे, त्यासाठी भजे नाही बनवू शकत तर मग मी काय करू शकते? गाईज, प्लॅन चेंज. मस्त बनव एकदम तुझ्या हातचे भजे. म्हणजे कंटिन्यू खावं. तू छान करते म्हणून मी तुला सांगतो. तू जर छान केलं नसतं मी म्हणलोच नसतो. माझं चुकलं, मी चांगलं करते स्वॅगी, माझं चुकलं. आणि तसं पण जे छान बनवत त्यांच्या हाताला आळसच असतो. सगळ्यांच्या हाताला आळस असतो. हा, आत्ताच्या बनवायला पाहिजे. पोरांच्याच हाताला का नाही काय ना आजकाल आळस. मे बी त्यांना ना हे असेल ऑप्शन. सो भजे बनवायला मला लागणारे अद्रक, लसण. मित्रांनो, तिकडे चेन्नई मुंबई मॅच चालू आहे आणि मी इकडे आमरस करतोय. अशा लाईफ मध्ये मी कधीच झालं नाही रे. मी पुन्हा वापरतेय माझं हे यंत्र. हिरवी मिरची पण हवी आहे मला. माझ्याकडे सर्व एका जागेवर नसतं गाईज. थोडा ब्राईटनेस येते कारण मी काळी दिसते. आज लय हिरवं वादळ केलं. सो आमचा प्लॅन ठरला पुन्हा भजे बनवायचा, कारण स्वॅगीची रिक्वेस्ट आहे, बेस्ड ऑन स्वॅगीज रिक्वेस्ट. तर मी बनवते भजे. त्याच्यासाठी मी सामानाची कटिंग चॉपिंग सर्व करून घेतली आहे. भजे लई नाही काय म्हणतो राजू? भजे काय म्हणता? त्याच्यात जे पण लागतं भज्यासाठी सामान सर्व टाकलं. आता ओवा टाकतीये. माझ्याकडनं मिक्स झालं, सॉरी गाईज. ओवा पण मी टाकलाय. आम्ही सगळं जुगाडू टाईप इथे ठेवलं. ओवा झाला. सगळे आंबे कापून घेतलेले आहे. आता आपण त्याला मिक्सर मधून मस्त काढूया. घुसाळी कुठे? घुसाळी आंबट वाटतोय मला. गाईज, घुसाळीचे भजे खायचे. हेअरस्टाईल खराब व्हायला नको. युट्यूबला मस्त दिसतो. घुसाळी. राजू ऐक ना, यात इलायची लगेच टाकू का? इलायची कोण टाकतं? फ्लेवर यायला नाही टाकत. आंब्याला आंब्याचा फ्लेवर असतो. आय डोंट थिंक सो इलायची वुड बी नीडेड. सो घोसाळीचे आपण चिप्स करून घेऊया. भज्याचा आय थिंक शेवट करू. पहिले कांदा चॉप करून घेऊया. गाईज, गोळ्या संपलेल्या आहे. गोळ्या घेऊन नंतर आम्ही राहिलेला ब्लॉग बनवू. भाई लय आंबट आला. आंबे अजून मार्केटमध्ये ओरिजिनल वाले आलेच तेच बोललो नाही. मी तुला केसर मध्ये नाही बोललो. तू केसर बोलली ना, मी केसर. मग मला काय माहित कसं, तू बघायचं ना तिथे कुठला चांगला आहे कुठला नाही. अगं बाबू, मला वाटलं तू बोलली केसर म्हणून पुन्हा म्हणली असते हापूस चांगला असतो. आता बाजूला ना, बाजूला ना.
सर्व पोरांना भजे का आवडतं एवढे? मला पण सगळे म्हणजे कोणाला आवडत होते बाकी प्राजू? अरे म्हणजे घरात पण सगळेजण असं भजे भजे भजे, पण यांना भजे आवडतं कारण त्यांना बनवायचे नसतं आय थिंक. हो ना, हे म्हणून जग माग आहे. मम्म्याच लोक भजे म्हणलं की लगेच भजे बनवतात आणि म्हणत पण नाही काय. साखर कशी विरघळणार? आणि मम्मा लोक, माझी पण मम्मीच लवकर भजे बनवते. दुसरं तेच कोण तर, मला सासूबाईचे भजे एक नंबर असतं आमचे. मला बनवून कोण देत नाही, सर्व मम्माच कामं करतात म्हणजे भजे लवकर बनव. सासूबाईंना सांगता बनवतं मस्त. हो ना, छान लागतं मला पण. मला कोणी बनवून म्हणजे मी मम्मीवर नाही, मला स्वयंपाक नाही येत. नाही भारी येतो, माझी मम्मी चांगलं करते, मला येत नाही चांगला स्वयंपाक. एक नंबर येतो. नाही येत, आधी नाही बोलला, आता जा बनवणार. भजेचं बोललो मी. चांगले होईल ना भजे? तू मन लावून कर फक्त. तू छानच करते आय नो. तेल दे ना तापायला प्लीज. कुठं? मी याला असं फेटवते कारण माझ्या मम्मीने याला ट्रिक सांगितली, याला जेवढं फिरवशील तेवढं तो फुलतो. बट गाईज मला एनर्जी नाही आहे फिरवायला. कढई कोणती ठेवायची? ती दुसरी लोखंडी. ती का काळी? प्लीज आमच्या कढईला नावं नका ठेवू, आमच्याकडे दुसरी कढई नाही, आम्ही घेऊ, आम्हाला वेळ नाही भेटले. प्लीज नावं नका ठेवू, तिने खूप कष्टाने आणली आहे ती. बस का? पापड तळायचा आहे? हो. कशाच माझा नवरा तळणाऱ्या गोष्टींना नाही म्हणत नाही. सगळ्यांच्या नवरे असे असतात का तळलेले आवडतात चमचम? भजे करतीये राजूचे आजचे भजे एक नंबर असतं. जरा ब्राईटनेस कमी झाला आणि कमी गोरे दिसत असो काळे, पण ठीक आहे, लाईट थोडं कमी असते मग. हे बघा भज्याचं झालंय. जरा इथे तुम्हाला कचरा दिसेल, प्राजू ती साफ करतीये. ठीक आहे. आम्हाला ओरिजिनल आंबे खायला भेटत नाही. आज रस बनवलाय मी मस्त, आता बघूया कसं होईल. आम्ही पहिल्यांदा पहिला रस ऑफ दिस सीझन. मामा भाई लय आंबट लागतोय. किती साखर टाकू अजून? तू बरोबर रस नाही आणले, त्याचा सुगंध घेऊन आणायचा ना चांगला गोड. अगं तू बोलली केशर आणलं, तू का बोलली? केशर आण म्हटलं मी, आंबट केशर आण अशी थोडी बोलले. गॅस कमी कर. पापडी फुगली गाईस. आंबट आहे पण ठीक आहे. आता खूप साखर टाकली का? टाकू का अजून? फील होतीये साखर. आंब्याचा फ्लेवरच नाही. असे कसे आंबे भेटले आम्हाला गाईस? ओजी आंबे नाही भेटले. हे बघा गाईज, जरा आंबट झालाय पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम ट्राय करूया जेव्हा आंबे चांगले येतील मार्केटमध्ये. गाईज आमची कढई इग्नोर करा प्लीज. ॲक्च्युली ही लोखंडाची कढई आहे, पण त्या कढईला ना किती पण घासलं तर त्याचा कलर नाही जात, सो मी काही नाही करू शकत. ती कढई तशीच आहे लोखंड. कढई चेंज करू राजू आपण. राजू झाले भजे सुरू आहे. ठीक आहे, झाले ऑलमोस्ट. थोडेसे छान झाले भजे, एक नंबर झाले मित्रांनो. मी टेस्ट केली आहे, तुम्हाला दाखवतो. मस्त प्राजूने भजे बनवले. आता मी भजे खाणार, रोज पिणार, आणि पुरणपोळी खाणार. आमच्याकडे एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? वा, गुड न्यूज. काय सिक्रेट? मे मध्ये एक सिक्रेट आहे. हा, मे मध्ये एक सिक्रेट आहे. सॉरी, सिक्रेट आहे. हो, आम्ही ना मे मध्ये सांगू म्हणजे तुम्हाला कळेल. हो, गुड न्यूज वगैरे काय नाही मित्रांनो. चला मित्रांनो, भजे झाले, नाही ना, फायनल ताट बनवल्यावर झाली आहे. तर आता मस्त जेवायला बसायचंय, तर तयारी करतो मी. ताट बनवल्यावर हा, ताट बनवायची तयारी करतो. तर मग जेवताना एक फायनल क्लिक तुम्हाला दाखवल. आणि तुमचा नवरा जर तुमचं काम नसेल ऐकत ना, तर फक्त असं म्हणायचं. कसं म्हणायचं ना, स्वॅगी ताट कर ना प्लीज.
थँक्यू. बघितलं का, अशी आयडिया असते, असं नवऱ्याकडून काम करायचं असतं. तुम्ही पण बघत असा, मी तुमच्या जीवनात अवलंबली तर खूप तुम्हाला मदत होईल, हेल्प होईल. ओके. थँक्यू. माझ्यासाठी ही ट्रिक काम केली आहे बाय द वे.